रवींद्र मारुती पाटील याचकडून रिओ बॉक्स, शशिकांत गोपीनाथ भोईर याचकडून चॉकलेट बॉक्स, प्रताप गोविंद मडवी याचकडून गिफ्ट बॉक्स, दीपक गोपीनाथ भोईर याचकडून केक, किशोर बळराम पाटील याचकडून गिफ्ट बॉक्स, प्रदीप बळीराम पाटील याचकडून सुद्धा गिफ्ट, प्रताप मारुती पाटील याचकडून गिफ्ट, ललिता प्रताप पाटील याचकडून सुद्धा गिफ्ट बॉक्स होता, हर्षल दयानंद पाटील याचकडून गिफ्ट बॉक्स, सिद्धार्थ तानाजी पाटील यांच्याकडून गिफ्ट बॉक्स, तनय प्रदीप पाटील यांच्याकडून गिफ्ट बॉक्स, नीता प्रदीप पाटील यांच्याकडून सुद्धा गिफ्ट बॉक्स. आपण यापूर्वी जे पारितोषिक दिलं होतं या सर्व ज्याने मला यासाठी स्पॉन्सरशिप दिली होती त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. केतनजी नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, त्याचबरोबर संदीपजी भोईर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, त्याचबरोबर प्रवीणजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. या सर्वप्रथम आम्ही पारितोषिक देणार आहोत ते म्हणजे रायझिंग स्टार आणि पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे पक्का प्रॉडक्ट्स ग्रुप कडून. आणि पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे स्वीकार. स्वीकार इज अ रायझिंग स्टार. त्यासाठी ऑरेंज कॅप, त्यासाठी बॅट, खास करून बॅट, पक्का प्रॉडक्ट्स करून बॅट. नक्की स्वीकार. आपण ही बॅट घेऊन आमचे नामदेवजी पाटील स्वीकार करायचा आहे. स्वीकार आपण या बॅटचा स्वीकार करायचा आहे. यानंतरच्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये मात्र आपण विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी करायची आहे. पर्पल कॅप साठी ठरलेला आहे गोलंदाज विजय चौधरी. पर्पल कॅप 40+ आहे. आपण पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि ही पारितोषिक सुद्धा पक्का प्रॉडक्ट्स ग्रुप राहणार याचकडून देण्यात आलेलं आहे. विद्यमान सरपंच राजेंद्रजी मडवी आपल्या शुभ हस्ते परिधान करतात. विजय आपण चांगली कामगिरी केलेली आहे. यानंतर अजून कामगिरी करायची. त्यानंतर ऑरेंज कॅप हे प्रतीक सुद्धा दिलं जाणार आहे. पक्का प्रॉडक्ट ग्रुप राहणार याचकडून स्पॉन्सरशिप दिलेली आहे. भावेश चौधरी 136 धावांची खेळी केलेली आहे. काय फलंदाजी केली होती. आणि पारितोषिक प्रदीपजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते कॅप भावेश आपण कॅप परिधान करून नक्कीच आपला गर्व असणार आहे. त्यानंतर सिक्सर किंग तब्बल 17 षटकार. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा हा एक विक्रम आहे. एकाच इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार मॉर्गन यांनी मारले 17 षटकार आणि यामध्ये सुद्धा 17 षटकार मारलेले आहेत. सिक्सर किंग भावेश चौधरी आणि आकर्षक बॅट अमोलजी चांदमारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या शुभ हस्ते
त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि पारितोषिक यासाठी पारितोषिक जे असणार आहे ते श्री केतन जनार्दन नाईक याचकडून सिलिंग फॅन व ग्रामपंचायत राहणारकडून आकर्षक चषक व नितीन केशव पाटील याचकडून शूज आणि पारितोषिक दिलं जाणार आहे. सर्वप्रथम 40+ साठी पारितोषिक असेल. 40+ चे उत्कृष्ट गोलंदाज आहेत विजय चौधरी. तब्बल 8 फलंदाज बाद केले होते. देण्याची विनंती मी करणार आहे केतनजी नाईक आपण, कारण आपले स्पॉन्सर आहेत, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. कारण आपण सिलिंग फॅन स्पॉन्सर केलेल्या आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. विजय चौधरी यास त्यानंतर 40+ चा फलंदाज उत्कृष्ट फलंदाज यासाठी पारितोषिक जे आहे ती केतन जनार्दन नाईक याचकडून सिलिंग फॅन कैलासवासी बळीराम गजानन तरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा भाचा भूपेंद्र वैती यांच्याकडून आकर्षक गिफ्ट अर्थात घड्याळ असणार आहे आणि ग्रामपंचायत राहणार यांच्याकडून आकर्षक चषक व श्री नितीन केशव पाटील याचकडून शूज आणि पारितोषिक दिलं जाणार आहे. तर उत्कृष्ट फलंदाज 40+ महेश पाटील, यशवंत स्मृती संघाचा महेश आपण यायचं आहे. यशवंत स्मृती संघाचा महेश आणि पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे. मनीषाताई माळी आपण आपल्या शुभास्ती आकर्षक ट्रॉफी द्यायची जी आम्हाला ग्रामपंचायत राहणार यांनी स्पॉन्सर केलेली आहे. दमयंतीताई पाटील आपण हा जो सिलिंग फॅन आहे जो आम्हाला केतन नाईक यांनी स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर कविताताई भोईर आपण हे जे गिफ्ट आपण घेऊन जायचे ते आम्हाला स्पॉन्सर केले आहे भूपेंद्र वैती यांच्याकडून श्री बळीराम गजानन तरे यांच्या स्मरणार्थ. श्री नितीन केशव पाटील यांनी दिलेला शूज सुद्धा असणार आहेत. त्यांचा उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलर मधला ओपन मधला आणि यासाठी पारितोषिक जे असणार आहेत ती ग्रामपंचायत राहणार याचकडून आकर्षक ट्रॉफी श्री पंकज बालचंद्र पाटील याचकडून कूलर, श्री अजित अरविंद पाटील याचकडून ट्रॅव्हलिंग बॅग, श्री नितीन केशव पाटील याचकडून शूज, श्री केतन जनार्दन नाईक याचकडून गिफ्ट डिनर सेट, श्री पक्का प्रोडक्ट ग्रुप राहणार याचकडून पर्पल कॅप व श्री राकेश प्रकाश गायकवाड याचकडून शूज असं पारितोषिक असणार आहे. आणि पारितोषिक दिलं जाते गोलंदाज यांनी प्रेक्षकांना फलंदाजांना डान्स करायला लावला आणि पारितोषिक दिलं जाणार आहे ते रिग्नेश 11 संघाचा दिशांत. दिशांत नीताताई प्रदीप पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ग्रामपंचायत राहणार. त्यानंतर कूलर सुद्धा आहे जो पंकज बालचंद्र पाटील यांनी स्पॉन्सर केलेला आहे. मनीषाताई कुंभार जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचंय. त्यानंतर ट्रॅव्हलिंग बॅग जी स्पॉन्सर केली अजित अरविंद पाटील याचकडून.
आणि ही देण्याची विनंती असणार आहे. सीमाताई जाधव आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. त्यानंतर शूज जे नितीन केशव पाटील यांनी स्पॉन्सर केले आहेत. शूज आपण द्यायचे. नलिनताई पाटील आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे शूज. त्यानंतर गिफ्ट डिनर सेट जो केतन जनार्दन नाईक यांनी स्पॉन्सर केलेला आहे. मनीषाताई भोईर आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. त्यानंतर आमचे पोलीस पाटील राणालचे राकेशजी गायकवाड याचकडून स्पॉन्सर केलेले शूज. ललिताताई पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे आहेत. ममता माळी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ओपन आणि पारितोषिक दिलं जाणार आहे. चिराग माळी 93 धावा पटकावल्या. चिराग माळी इज द बेस्ट बॅट्समन. आणि याच्यासाठी पारितोषिक असणार आहे. पहिलं पारितोषिक जे असेल ते ग्रामपंचायत राहणार याचकडून स्पॉन्सर केलं आकर्षक चषक ट्रॉफी. आकर्षक ट्रॉफी सर्वप्रथम द्यायचे आणि देण्याची विनंती मी करणार आहे. हेमलताताई किरण नाईक आपण आपले शुभ हस्ते प्रदान करायचे. हेमलता किरण नाईक यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर श्री पंकज बालचंद्र पाटील याचकडून स्पॉन्सर केलेला कूलर तो देण्याची विनंती मी करणार आहे. आमच्या मान्यवर ललिताताई प्रताप पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे आहे कूलर. त्यानंतर ट्रॅव्हलिंग बॅग जे अजित अरविंद पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. ट्रॅव्हलिंग बॅग आणि देण्याची विनंती करणार आहे. सुनंदाताई माळी सुनंदा माळी यांच्या शुभ हस्ते ट्रॅव्हलिंग बॅग दिली जाणार आहे. त्यानंतर नितीन केशव पाटील यांनी स्पॉन्सर केलेले शूज हे पारितोषिक वितरित करायचं आहे आणि वितरित करण्यासाठी मी विनंती करणार आहे सदस्य मंगेशजी उबाळे आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर आमचे पोलीस पाटील विद्यमान पोलीस पाटील राकेशजी गायकवाड यांनी सुद्धा स्पॉन्सर केलेले शूज आहेत.
येस पोलीस पाटील आपण राकेशजी गायकवाड आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे आहेत शूज आपण स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर श्री केतन जनार्दन नाईक यांनी स्पॉन्सर केलेला गिफ्ट डिनर सेट. सपनाताई भोईर आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. सपनाताई ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. बालविकास समितीच्या सुद्धा सभापती सपनाताई भोईर आपल्या शुभ हस्ते देत आहेत. त्यानंतर श्री मंगेश तुळशीराम बेनकोळी यांच्याकडून मिळाली बॅट. कैलाश नाईक आपण यायचं आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर म्हणता येणार नाही मात्र उपउपांत्य विजयी संघ उपउपांत्य विजयी संघ पहिला संघ ठरला होता यशवंतस्मृती राहणार यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे ग्रामपंचायत राहणार पुरस्कृत आकर्षक चषक. आकर्षक चषक येस राजनजी भोईर आपण याचा आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. तिसरा क्रमांक तिसरा म्हणता येणार नाही तर सेमीफायनल मध्ये पराभूत झालेला संघ आहे उपउपांत्य विजयी संघ यशवंतस्मृती राहणार. त्याच्यासाठी आमचे तंटामध्ये अध्यक्ष नामदेवजी पाटील यांनी सुद्धा 2,500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचबरोबर ओम बिल्डर्स प्रोप्रायटर विकास गोपाल नाईक याचकडून सुद्धा 2,222 असं पारितोषिक दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा संघ जे उपउपांत्य विजयी संघ DSK देवेश सुपर किंग याच्यासाठी पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे राहणार ग्रामीण राहणार यांच्याकडून आकर्षक चषक व श्री नामदेव भाऊ पाटील आमचे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याकडून 2,500 रुपये व ओम बिल्डर्स प्रोप्रायटर विकास गोपाल नाईक यांच्याकडून 2,222 असं पारितोषिक असणार आहे. DSK देवेश सुपर किंग उपउपांत्य प्रतापसेठ पाटील आपण याचा आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. न्यू पॉलिटिक्सचे विद्यमान अध्यक्ष आहेत ते उद्योगपती आहेत. त्यांचा संघ सुद्धा फायनल मध्ये होता रेग्नेश 11 राहणार. मित्रांनो अजूनही आमची 4 पारितोषिक आहेत. रनर्स चॅम्पियन आणि 2 मॅन ऑफ द सिरीज. पण मॅन ऑफ द सिरीज आम्ही सेकंड लास्ट देणार आहोत. यानंतर आम्ही रनर्स हे पारितोषिक देतोय. अंतिम उपविजयी आणि यासाठी पारितोषिक असणार आहे. संघ कर्णधार आणि काही खेळाडूंनी यायचं आहे. रिग्नेश 11 राहणार प्रतापसेठ पाटील यांचा संघ.
इग्नेश 11 राहणार संघ कर्णधार आणि काही खेळाडूंनी यायचं आहे आणि यांच्यासाठी एक आकर्षक चषक जो मला स्पॉन्सर केलाय ग्रामपंचायत राहणार यांनी. तंटामती अध्यक्ष नामदेवजी पाटील, त्याचबरोबर आमचे विद्यमान पोलीस पाटील राकेशजी गायकवाड, दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा आकर्षक चषक हे पारितोषिक आपण स्पॉन्सर करायचं आहे, आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करायचं आहे. जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे विद्यमान ग्रामपंचायत राहणार यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. आणि यांच्यासाठी पारितोषिक जे आहे ओम बिल्डर्स प्रोप्रायटर विकास गोपाल नाईक याचकडून 5,555. त्याचबरोबर श्री स्वप्नील पंढरनाथ नाईक याचकडून एक अवॉर्ड हवे बोकड आणि श्री महेंद्र ऐश्वर नाईक याचकडून सुद्धा एक अवॉर्ड हवे बोकड असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. पण बोकड वर येणार नाही, खालीच स्वीकार करावा लागणार आहे का तो इतका अवॉर्ड हवे आहे की तो खालीच राहील. आणि राजेंद्र पांडुरंग मडवी साहेब जे विद्यमान सरपंच आहे याचकडून रोख रक्कम 5,555 उपउपांत्य फेरीसाठी असणार आहे, हे पारितोषिक दिले गेलेलं आहे. मला वाटते अवॉर्ड हवे बोकड या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर मित्रांनो आम्ही पारितोषिक देणार आहोत मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. सर्वप्रथम 40+ ग्रामपंचायत राहणार यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी श्री केतन जनार्दन नाईक याचकडून सिलिंग फॅन आणि 40+ मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिलं जात आहे. दिनेश मडवी 116 धावा आणि 4 फलंदाज बाद केले ते. यशवंत स्मृती संघाचा दिनेश मडवी. विकासजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. विकासजी नाईक यांचा मी खूप खूप आभार, कारण त्यांनी प्रथम पारितोषिक संघासाठी विजय संघासाठी 11,111, रनरसाठी 5,555, त्याचबरोबर उपउपांत्यसाठी 2,222 आम्हाला स्पॉन्सरशिप दिले, त्यांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्यानंतर सिलिंग फॅन जो केतन जनार्दन नाईक यांनी स्पॉन्सर केलेला आहे. पंकजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. सिलिंग फॅन जो आम्हाला स्पॉन्सर केलाय केतन जनार्दन नाईक यांनी. कूलर या ठिकाणी दयानंदजी पाटील आपण आपले शुभ हस्ते द्यायचं आहे. कूलर 40+ मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर.
दयानंद पाटील आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. दिनेश यांनी जी कामगिरी केलेली आहे, मालिकावीर होण्यासाठी तुम्हाला अष्टपैलू कामगिरी करणं फार गरजेचं असतं. 116 धावा आणि 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. दिनेश यांना बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ओपन गटातील मालिकावीर आणि पारितोषिक दिलं जात आहे. अर्थातच प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा. आणि पारितोषिक दिलं जात आहे भावेश चौधरी. 136 धावा आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. दिवसा प्रेक्षकांनी आणि प्रतिस्पर्धी संघाला तारे बघायला लावले. त्यांनी षटकारांची आतषबाजी. यासाठी सर्वप्रथम ट्रॉफी जी आहे जे मला स्पॉन्सर केले ग्रामपंचायत राहणार यांनी, आणि ही देण्याची विनंती करणारे पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ललिताताई प्रताप पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायचे. भावेश चौधरी. त्यानंतर श्री अजित अरविंद पाटील याच करून ट्रॅव्हलिंग बॅग. त्यात कैलाजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं. ट्रॅव्हलिंग बॅग. त्यानंतर श्री राकेशजी गायकवाड जे पोलीस पाटील आहेत त्यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आले शूज. हे शूज देण्याची विनंती मी करणार आहे. मनीषाताई कुंभार विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. जे मला स्पॉन्सर केले आहेत आमचे पोलीस पाटील राकेशजी गायकवाड यांनी. त्यानंतर श्री केतन जनार्दन नाईक याचकडून स्पॉन्सर करण्यात आलेला डिनर सेट गिफ्ट. दीपकजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. सचिनजी भोईर आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. सचिन भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. यस ॲडव्होकेट सचिन भोईर आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करतायत. त्यानंतर श्री शैलेंद्र केशव पाटील यांनी स्पॉन्सर केलेली सायकल. ही स्पोर्ट्स सायकल आहे. भावेश आपण या सायकलवर आरूढ होऊन सराव करून अजूनही तंदुरुस्त व्हायचं आहे. थोडंसं वजन वाढवायचं आहे आणि ही देण्याची मी विनंती करणार आहे. नीताताई पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार. नीताताई प्रदीप पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. यस क्या बात आहे. रिग्नेश 11 राहणार संघाचे कर्णधार जे आहेत रिग्नेश पाटील प्रताप शेठ पाटील यांचे सुपुत्र यांनी या ठिकाणी अनाउन्समेंट केलेले आहे की त्यांना जे बोकड मिळाले आहे त्याचा एक बकरा यशवंत स्मृती राहणार संघाला देत आहेत. ते हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जो अवॉर्ड बोकड भेटलेला आहे तो यशवंत स्मृती राहणार संघाला देत आहेत संघाचे कर्णधार रिग्नेश पाटील. यस आपण घ्यायचं आहे यशवंत स्मृती राहणार संघाचे कर्णधार आपण आपल्या ताब्यात घ्यायचं आहे कारण रिग्नेश पाटील
याने एक बोकड आपल्यासाठी दिलेला आहे. मित्रांनो, गेले 3 दिवस आपण ही स्पर्धा बघितली. RPL राहणार प्रीमियर लीग, आणि या स्पर्धेसाठी फार मोठे योगदान जे मिळालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत राहणार. कारण ग्रामपंचायत राहणार पुरस्कृत ही स्पर्धा होती, राहणार प्रीमियर लीग, आणि फार मोठे योगदान त्यामुळे असणार आहे आमचे सन्माननीय सरपंच राजेंद्रजी मडवी. त्यामुळे त्यांचा या ठिकाणी मेगा सत्कार RPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे. जी कमिटी आहे, कमिटी आपण त्यांचा मेगा सत्कार करायचा आहे. राजेंद्रजी मडवी साहेब विद्यमान सरपंच यांचा आपण एक मेगा सत्कार करायचा आहे. अखिल भारतीय कोळी समाजाचं जी संघटना आहे त्यामध्ये खजिनदार पद सुद्धा त्यांना बहाल करण्यात आले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. अखिल भारतीय कोळी समाज जी संघटना आहे त्या संघटनेचं खजिनदार पद सुद्धा राजेंद्रजी मडवी यांना मिळालेलं आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. ग्रामपंचायत राहणार पुरस्कृत ही स्पर्धा होती, अतिशय चांगल्या रीतीने पार पडलेली आहे. म्हणून या स्पर्धेविषयीचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी माननीय सरपंच राजेंद्र मडवी साहेबांना करणार आहे. मी या ठिकाणी विनंती करणार आहे, खास करून मित्रांनो, जेव्हा ओपनिंग सेरेमनी झाला होता ते आमचे राकेशजी गायकवाड विद्यमान पोलीस पाटील यांनी सुद्धा खूप छान ओपिनियन दिलं होतं स्पर्धेसाठी. या ठिकाणी समारोप झालेला आहे, समारोपानंतर मी त्याला विनंती करणार आहे की आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या या राहणार ग्रामपंचायत पुरस्कृत राहणार प्रीमियर लीगच्या बक्षीस वितरण सोहळा समयी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे ग्रामस्थ आणि सर्व खेळाडू, पहिल्यांदा मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी 3 दिवस चालणारी स्पर्धा मी म्हटल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी की व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे आणि प्रत्येकाने त्यासंबंधी काळजी सुद्धा घेतली पाहिजे, आणि तसंच झालेलं आहे. ही स्पर्धा राहणार गावाने एकत्र येऊन यशस्वी करून दाखवलेली आहे आणि मी प्रत्येकाचा मनपूर्वक आभारी आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, पण पराजय संघ जो आहे त्याला मी शुभेच्छा देणार नाही, कारण जिंकलेल्या राहणार आहे हे लक्षात असलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा बोलतो, जय राहणार. धन्यवाद राकेशजी गायकवाड. तर पुन्हा एकदा उल्लेख करतोय की रिग्नेश 11 संघ कर्णधाराने जे बोकड आहे तो यशवंत स्मृती संघाला बहाल केलेला आहे. आणि मित्रांनो, हे जे बोकड आम्हाला साठी स्पॉन्सर केलेले आहेत ते म्हणजे स्वप्नील पंढरीनाथ नाईक याचकडून, तसेच महेंद्र यशवंत नाईक याचकडून, त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र त्याचबरोबर राजेंद्र पांडुरंग मडवी
सपना राजेंद्र भोईर यांनी सुद्धा एक रुबाबदार बोकड आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त. माजी सभापती बाल कल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर महेंद्र यशवंत नाईक यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, त्यांनी बोकड स्पॉन्सर केला होता. तर आता मात्र वळतोय चॅम्पियन, आणि चॅम्पियनला पारितोषिक देण्यापूर्वी शशिकांतजी भोईर यांनी या संघाला अलिबागसाठी टूर डिक्लेअर केलेली आहे. आणि अंतिम विजय संघासाठी पारितोषिक असणारे आपण यायचे कर्णधार यस, एक सन्मान राहिलेला होता. जयेंद्र पाटील यांनी संपूर्ण जयेंद्र नाईक संपूर्ण केबल नेटवर्क साठी आम्हाला फार मोठे योगदान दिलं होतं. त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यांचा आपण थोडासा सन्मान सत्कार करायच्या चुकीने राहून गेलेला आहे. जयेंद्रजी नाईक आपण यायचं आहे. जयेंद्रजी नाईक यांचं जयेंद्रजी नाईक यांनी संपूर्ण केबल नेटवर्कसाठी फार मोठे योगदान. प्रदीपजी पाटील विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जातोय. अंतिम चॅम्पियन ठरलेला संघ यश 11 राहणार संघ कर्णधार यायचा आहे. आणि त्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे सौ सपना राजेंद्र भोईर, माजी सभापती बाल कल्याण समिती जिल्हा परिषद ठाणे विद्यमान सदस्य जिल्हा परिषद ठाणे याचकडून एक रुबाबदार बोकड. त्याचबरोबर श्री महेंद्र यशवंत नाईक याचकडून रुबाबदार बोकड व श्री राजेंद्र बजरंग मडवी याचकडून रोख रक्कम 11,111